इकडे सरकारी डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। एनडीटीव्ही मराठीनं या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडलेली होती। आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केलेली होती आणि त्या सगळ्या संदर्भातलं हे प्रकरण आहे। पती निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यासोबतच त्यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे मनीषा यांनी जीवन संपवल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केलेला होता। यानंतर आता निलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भातला। एक म्हणजे नातेवाईकांचे आरोप आणि त्यानंतर एनडीटीव्ही मराठीनं हे संपूर्ण प्रकरण दाखवलेलं होतं, लावून धरलेलं होतं। आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांची एकंदरीत आतापर्यंतच्या प्रकरणातली काय माहिती? तुझ्या आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या मनीषा जेजुरकर यांनी 2 दिवसांपूर्वी आपलं जीवन हे संपलं होतं। त्या घरात बेशुद्ध अवस्थेत होत्या। त्यानंतर त्यांच्या बहिणीने त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं होतं। मात्र रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत हे घोषित केलं होतं। मात्र यानंतर म्हणजे ही घटना घडत नाही त्यानंतर काही तासातच मनीषा यांची जी बहीण होती यासोबत भाऊ असतील हे गंगावर पोलीस ठाण्यामध्ये गेले होते आणि त्यांनी तक्रार ही दिलेली होती। मनीषा यांच्या बहिणीची काही तक्रार दिलेली होती, त्यामध्ये गंभीर आरोप खरं तर पती असलेले निलेश जेजुरकर यांच्यावर करण्यात आलेले होते। निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते। 2021 पासून माझ्या बहिणीला म्हणजेच मनीषा यांना खूप त्रास हा दिला जात होता, मानसिक छळ हा केला जात होता आणि या सर्व त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली होती। याबाबत खरं तर तिची जी बहीण आहे तिच्याशी देखील मनीषा यांनी अनेक गोष्टी या सांगितलेल्या आहेत, कसा त्रास दिला जात होता हे देखील तक्रारीत नमूद करण्यात आलेलं होतं। आणि या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी अधिकचा तपास हा केलेला आहे आणि डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद ही करण्यात आलेली आहे। यामध्ये अजून कोणाकोणाचा सहभाग आहे, कशा प्रकारे छळ केला जात होता, यामध्ये आणखी कोणाला आरोपी केलं जातात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र निलेश जेजुरकर हे आपण बघितलं तर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत। यासोबतच म्हणजे आपण बघितलं तर निलेश जेजुरकर हे देखील एक मोठे डॉक्टर म्हणून नाशिकमध्ये त्यांचं नाव आहे। अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलेलं आहे, मानसिक आधार हा दिलेला आहे। मात्र असं असतानाच त्यांच्या पत्नीला अशा प्रकारे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि निलेश जेजुरकर यांच्यावरच गंभीर आरोप हे करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता तपासाची पुढची दिशा ही कशी कुठपर्यंत जाते, अजून कोणाला आरोपी केलं जातात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।